धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, महाराष्ट्रात यंदा पाऊस खूप छान झाला. खरीपाची पिकंही चांगली आली आणि उत्पादनही चांगलं झालं. आता तयारी आहे पुढच्या हंगामाची. मंडळी, पुढच्या हंगामाची तयारी करत असताना आपल्या शेतामध्ये बियाण्यांची निर्मिती करून ते साठवून ठेवून पेरणीसाठी उपयोगात आणलं तर आपण पुढच्या वर्षीही नक्कीच फायद्यात राहाल. आणि म्हणूनच आज आम्ही विषय घेतलाय पुढील हंगामासाठी बियाणांची साठवणूक. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय अनिल अयाचित यांना. अनिल अयाचित हे तांत्रिक अधिकारी बियाणे कृषी आयुक्तालय पुणे या ठिकाणी आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या आमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला मला असं सांगा की बियाणांची साठवणूक म्हणजे नेमकं काय? शेतकरी बंधूंनो, बियाण्याची साठवणूक करत असताना आज याचा मुख्य हेतू असा की आपणाला जे पुढच्या वर्षी बियाणं लागणार आहे, आताच मॅडमने सांगितल्याप्रमाणे की हे वर्ष आपल्याला चांगला समाधानकारक पाऊस झाला आणि अशा समाधानकारक पावसानंतर जी आपण यावर्षी जे पीक घेतलेले आहेत त्या पिकातनं आपल्याला आवश्यक लागणारं बियाणं हे पुढच्यासाठी राखून ठेवणं आणि त्या करण्यासाठी ते एक साठवणीची पद्धत आणि त्यासाठी त्याच्यामध्ये आर्द्रता किती असावी, ते कशा पद्धतीने साठवावं, या विविध पद्धतीसाठी म्हणून आपल्याला जे करायचं या पद्धतीला बियाणे साठवण असे म्हणतात. बरं, आता बियाणांचं संकरित वाण हे म्हणजे नेमकं काय? शेतकरी बंधूंनो, बियाण्याच्या संकरित वाणाच्या बाबतीमध्ये दोन प्रकारचे बियाणं येत असतात, एक संकरित आणि एक सुधारित. तर संकरित का म्हणायचं की जे बियाणं तयार होत असताना नर आणि मादी या दोन वाणांच्या संकरातून जो तयार होईल त्याला संकरित वाण म्हणतो. आणि हा वाण जो आहे हा दरवर्षी नवीन बियाणं बाजारातून घ्यावं लागतं आणि संकरित वाण हा शेतकऱ्याला वापरावा लागतो आणि म्हणून त्याला संकरित वाण असे म्हणतात. बरं, आता सुधारित वाण आपण जो म्हणाला दुसरी जात, त्याविषयी काय सांगाल? हां, तर दुसरा प्रकार याचा जो आहे बियाण्यामध्ये हा सुधारित वाणाचा प्रकार. जी पिकं विशेषतः सोयाबीन असेल, मूग असेल, स्वपरागसिंचित होणारी पिकं जी आहेत ही याचे जे बियाणं असतं ही पिकं स्वपरागसिंचित असल्यामुळे ह्यांचे जे वाण आहेत हे सरळ वाण आहेत आणि ही सुधारित वाणामध्ये समावेश होतो. या वाणाचं बियाणं आपल्याला 3 वर्षांनी बदललं तरीही चालते आणि म्हणून आपण या प्रकारच्या बियाणाला 3 वर्षांनी बदलण्यासाठी यावर्षी जो उत्पादन आपलं होईल ते आपण शेतकऱ्यांना साठवून ठेवून किंवा राखून पुढच्या वर्षीसाठी वापरू शकतो. बरं, आता बियाणांची जी साठवणूक आहे त्यामध्ये काढणी आणि मळणी याचं निश्चितच काही महत्त्व असेल, तर ते महत्त्व नेमकं काय आहे? बरोबर, आपला प्रश्न चांगला आहे मॅडम की आपल्या साठवणुकीतला मूळ गाभा जो आहे हे पिकाची काढणी आहे. बरं, पीक योग्य वेळी काढणे, पीक परिपक्व अवस्थेत काढणे हाच मुळात आपल्या बियाणे साठवणीचा पाया आहे, गाभा आहे. आणि यासाठी म्हणून पीक काढणीच्या वेळेस विशेषतः कोणत्याही पिकामध्ये पीक काढणीच्या वेळेस ते परिपक्व असणे, त्याच्यात दाण्याचं आर्द्रतेचं प्रमाण ते पूर्णपणे काढणी करणे आणि मळणी करताना त्याच्यामध्ये योग्य आर्द्रता, त्याचं बियाण्याचा आकार, बियाण्यामधली ओल या सर्व गोष्टीवर पीक काढणी आणि मळणीवर त्याची साठवणूक अवलंबून आहे. बरं बरं, आता या सगळ्या गोष्टींमध्ये काढणी नेमकी केव्हा करायची? मग पिकाची काढणी करत असताना पिकाच्या विविध पीक कोणते आहे यावर फार अवलंबून आहे ते. बरं, पिकाची काढणी कशी करावी तर आपण जर का उदाहरणार्थ आपण सोयाबीन जर घेतलं तर सोयाबीन या पिकाच्या काढणीसाठी ते परिपक्व झाल्यावर किंवा आपण जेव्हा शेतामध्ये बघूत की हे पीक काढणीला आल्यावर कसं आलं, म्हणजे काढणीला असं समजावं तर त्याच्या शेंगा सोनेरी पिवळ्या होणे, त्याच्या काडाच्या रंगाच्या होणे, त्याच्या कडा होणे आणि त्याच वेळेस सोयाबीनच्या खालच्या 2 ते 3 शेंगा
आपण जर का घेतल्या आणि त्या जर का बोटाने दाबल्या तर त्या मऊ पडणे या सर्व गोष्टीवरून आपण हे सोयाबीन पीक काढणीच तयार झालं असं आपण त्यात म्हणतो. बरं, आता आपण सोयाबीनचा विषय घेतो आहोत. काढणी हा भाग आपण पूर्ण केला, तर सोयाबीनची मळणी ही साधारणतः केव्हा आणि कशा प्रकारे करावी? सोयाबीनच्या पिकाच्या बाबतीमध्ये परिपक्वतेनंतर काढणी जेवढी महत्त्वाची आहे तितकीच या पिकाची मळणी अतिशय महत्त्वाची आहे. मळणी याच्यासाठी महत्त्वाची आहे की सोयाबीनच्या बियाणामध्ये आर्द्रतेचं प्रमाण आणि मळणीसाठी लागणारा आपण ज्या मळणी यंत्रावर त्याला मळणी करणार आहोत त्याचा पंख्याचा वेग ह्याचा एक संबंध आहे. तो संबंध असा आहे की आर्द्रता जर का जास्त असेल तर आपल्याला तो स्पीड 400 ते 500 म्हणजे आपण RPM म्हणू त्याला किंवा फेरे म्हणू, पंख्यांचे फेरे हे अवलंबून आहेत. ते जर कमी झालं तर आपल्याला तो पंख्याचे फेरे कमी करावे. यावर जर केलं तर ज्याचा स्पीड पंख्याचा RPM वाढला तर ती जे सोयाबीनचं बियाणं आहे हे फुटण्याची शक्यता असते आणि कमी झाला तर ते भुसस निघत नाही बाहेर. तर या दोन्ही गोष्टी म्हणून त्याच्या मळणीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बरं, आता साठवणूक करण्यापूर्वी किंवा त्यासाठी सोयाबीनच्या मळणीनंतर त्यासाठी जागा, त्याची निवड ही महत्त्वाची आहे का आपण कोणत्याही जागी करू शकतो? जागेच्या बाबतीत काय सांगाल? बरं, आता साठवणूक करण्यापूर्वी किंवा त्यासाठी सोयाबीनच्या मळणीनंतर त्यासाठी जागा, त्याची निवड ही महत्त्वाची आहे का आपण कोणत्याही जागी करू शकतो? जागेच्या बाबतीत काय सांगाल? शेतकरी बंधूंनो, सोयाबीनच्या बियाणाचा मुख्य जो गाभा आहे किंवा मुख्य जे महत्त्व आहे हे त्याच्या साठवणुकीमध्ये त्या जागेच आहे. कारण ह्या पिकामध्ये आपण ते कोणत्या जागेवर ठेवलं, कुठं ठेवलं याच्यावर त्याची साठवणूक, त्याचं जीवन पुढच्या वर्षी लागणार हे अवलंबून आहे. तर सोयाबीनच्या बाबतीमध्ये ती आपण जी सोयाबीन ज्या पोत्यामध्ये ठेवणार आहेत ते पोते आपण कुठे साठवलेत याच्यावर त्याच्या पुढच्या उगवणशक्तीचा संबंध आहे. बरं, तो असा आहे की सोयाबीन जेव्हा किंवा पोते जी ठेवणार आहेत हे भिंतीला लागून ठेवू नयेत. जिथं ओल आहे अशा भिंतीला नसावं, जमिनीखाली पाणी किंवा ओलसरपणा येईल अशा ठिकाणी नसावं आणि ठेवताना जमिनीपासून एक साधारणपणे लाकडाचा माचवा करून किंवा लाकडाचा स्टेज करून किंवा खेच्यावर जर ठेवलं तर त्याचा पूर्णपणे पाण्याशी किंवा संपर्क येणार नाही आणि भिंतीपासून 25 ते 30 इंच किंवा 1 फुटाच्या अंतरावर जर ठेवले तर ती थप्पी ते सोयाबीनचं बियाणं चांगल्या तऱ्हेनं राहतं. बरं, हाताळणीबाबत काय सांगाल? सोयाबीनच्या बाबतीमध्ये विशेषतः त्याची हाताळणी अतिशय जिकिरीचं काम आहे. त्याचं मुख्य कारण असं की याचं बाह्य अंकुर आणि आंतरअंकुर हे पातळ आहेत आणि बाहेर अंकुर पातळ असल्यामुळे तो हाताळणीमध्ये थोडी जरी गल्लत झाली किंवा थोडी चूक झाली तर तो वेगळा होतो आणि त्याचा मोठा परिणाम वणीवर होतो. म्हणून सोयाबीन हाताळणी करत असताना त्याला धक्का न बसेल, त्याचे नुकसान न होईल आणि कमीत कमी हाताळणी ही साठवणुकीपासून पेरणीपर्यंत केली पाहिजे. बरं, आता आपण पोत्यांचा उल्लेख केला तर ही पोती कोणत्या प्रकारची घ्यावीत? हा प्रश्न सोयाबीनच्या साठवणीच्या मर्यादेपर्यंत किंवा सोयाबीन म्हटलं तर अतिशय चांगला प्रश्न आहे की सोयाबीन साठवण करत असताना किंवा बियाणं साठवण करत असताना सामान्यपणे शेतकऱ्यांची किंवा आपल्या लोकांची भावना अशी आहे की प्लॅस्टिकचं पोत आहे, प्लॅस्टिकचं पोत ओल कमी लागेल, पाणी कमी लागेल याला म्हणून आपण त्या साठवण्याचा प्रयत्न करतो. परंतु आपल्याला ही साठवण प्लॅस्टिकच्या पोत्यात करायची नाही किंवा करू नये. तर हे सोयाबीन आपल्याला जे ठेवायचं आहे किंवा बियाणं राखायचं आहे हे गोणपाटाच्या बॅगमध्ये पोत्यामध्ये ठेवावं की जेणेकरून त्याला हवा मिळेल. कारण बी सुद्धा एक जीव आहे, बियाणं सुद्धा एक श्वासोश्वास करतं, म्हणजे स्पंदन असतं त्याला. तर ती राखण्यासाठी म्हणून आपल्याला त्याला गोणपाटाच्या बॅगमध्ये साठवण करावी. अच्छा, खूप छान आपण बोललात की बियाणांमध्ये सुद्धा जीव आहे आणि बियाणं स्पंदनं करतात, तर मग त्यांची काळजी त्या जीवाप्रमाणे घ्यायला पाहिजे. नक्कीच. आणि मग या साठवणुकीच्या काळामध्ये जर बियाणांना कुठे कीड लागली तर आपण काय करावं किंवा कीड लागू नये यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी? तर साठवणीच्या काळामध्ये बियाणं जर कीड लागू नये म्हणून पहिली गोष्ट अशी की हे जे आपण बियाणं घेतलेलं आहे हे ज्याच्यातलं आर्द्रता ओल अतिशय कमी पाहिजे. किती म्हणजे 10 ते 12% ओल असणे किंवा आपण असं म्हणलं की कडकडीत वाळलेलं जर कोणतंही बियाणं किंवा सोयाबीन असेल तर आपल्या साठवणुकीतले किंवा त्याच्यावर पुढचे जे रोग आणि कीड होणार आहेत हे 50% कमी होतात. एक दुसरी गोष्ट अशी की किडकं, तुटकं
किंवा एक आकाराचं नसलेलं अशा प्रकारच्या बियाण्याची जर साठवणूक झाली तर त्याचाही परिणाम उरलेल्या सर्व बियाण्याच्या साठवणूक होतो. त्यामुळे साठवणूक करताना बियाची आर्द्रता, बियाचा आकार आणि त्याला बीज प्रक्रिया ह्या गोष्टी अतिशय आवश्यक आहेत. बरं, आता आपण मूग पिकाकडे येऊया. मूग पिकाची काढणी साधारणतः केव्हा करायची? आपण विचारला प्रश्न अतिशय चांगला आहे मॅडम, की सोयाबीन सारख्या पिकानंतर खरीपामध्ये ज्याचं बी घरचं वापरायचं आहे, ज्या पिकाला स्वयंपराचं असल्यामुळे शेतकऱ्याला आपलं बी वापरायसाठी चांगली संधी आहे, आपलं आपण राखून ठेवू शकतो. याच्यामध्ये कडधान्यातलं मूग एक पीक येतं. मुगाच्या पिकाच्या बाबतीमध्ये जसं मी सोयाबीनमध्ये म्हटलं की ह्याची काढणी पिवळ्या शेंगा झाल्यावर काढावी, मुगाच्या बाबतीमध्ये जरा वेगळं परिस्थिती असते. मूग हे पीक एका वेळेस काढणीला येत नाही आणि पूर्ण श्रावण महिन्यामध्ये हंगामात असतं ते, त्यामुळं त्याची काढणी 2 आठवड्यामध्ये करावी लागते. 75% शेंगा परिपक्व झाल्या की त्या काढल्या पाहिजेत, वाळवल्या पाहिजे. दुसरा हप्ता आठवडाभराने केला पाहिजे. तर विशेषतः मुगाच्या बाबतीमध्ये ही काढणीला अतिशय महत्त्व आहे की ती जशी शेंगा हे होतील, पिवळ्या होतील, तेव्हा काढून त्या साठवायच्या आणि मग त्याची मळणी करायची. मळणी आणि साठवण कशा प्रकारची? तर मुगाच्या शेंगाच्या बाबतीमध्ये मुगाच्या शेंगा वाळवल्यानंतर काढल्यानंतर वाळवतो आणि वाळवल्यानंतर त्याला आपल्याला हे बी आहे, हे बी आहे तर त्याला बियाचीच आपल्याला काळजी केली पाहिजे. ते म्हणून ती काठीनं किंवा यांनी त्या शेंगा बडवायच्या, त्याच्यातला भुसा वेगळा करायचा, मूग वेगळा करायचा, त्याला उपडून घ्यायचं आणि हे जे 10 ते 12% असलेलं मुगाचं बियाणं आहे हे वाळवायचं. चांगलं 2 ते 3 दिवस चांगलं वाळवल्यानंतर ते पुन्हा गोंडपाटाच्या पिशव्यासारख्या पोत्यामध्ये साठवून केल्यास पुढच्या वर्षाची बेगमी होईल. बरं, आता त्यामध्येही पोत्याचे प्रकार किंवा उंची ही कशी असावी? हो, साधारणपणे सोयाबीनमध्ये मी जसं म्हटलं किंवा 4 ते 5 थराची उंची असावी, नंतर खालचं बियाणं. तर या पद्धतीचं मुगामध्ये नाही आहे. मुगामध्ये फक्त एकच आहे की मुगामध्ये 3 ते 4 पोत्याची थप्पी असावी आणि त्याच्यामध्ये आर्द्रता ठेवताना 10 ते 12% असावी, एवढा महत्त्वाचा ते. बरं, आता आपण उडीद पिकाकडे वळूया. आता उडीद पिकाची काढणी ही महत्त्वाची, मळणी आणि साठवणूक या तिन्ही बाबतीत आपण काय सांगाल? आताच मी म्हणल्याप्रमाणे मुगाच्या बाबतीमध्ये जसं 2 हप्त्यामध्ये किंवा 2 वेळा मूग येतो, उडदाच्या बाबतीत तसं नाही आहे. उडीद हा एकाच वेळेस काढणीला येतो. म्हणजे मुगाच्या बियाण्याची काढणी साठवण वेगळी आहे, उडदाची वेगळी आहे, सोयाबीनची वेगळी आहे. तर उडदाच्या बाबतीत तर मी असं म्हणेन की एकाच वेळेस काढणीला आल्यानंतर काळे बोर त्याच्यात उडीद झाल्यानंतर किंवा त्याला सोपं जाते, त्याची आर्द्रता 10 ते 12% झाल्यावर उडीद काढावा. काढल्यानंतर त्याला वाळू द्यावं 2 ते 4 दिवस. नंतर त्याचा बडवून किंवा मळणी करावी आणि ह्याचं बियाणं टपोरं, तुटकं नसलेलं आणि एकसारखं एकाच असं बियाणं आपण पुढच्या वर्षासाठी जर ठेवलं तर ते अधिक उत्पन्न देण्यासाठी उडदाचं घरचं बियाणं होईल. बरं, आणि याची साठवणूक करताना काय काळजी घ्यायची? उडदाच्या बियाण्याच्या साठवणूक करताना सुद्धा त्यात आर्द्रता जी आहे सगळ्या पिकाच्या बाबतीमध्ये विशेषतः उडीद हे कसं तर अनेक आहे. बरं, आणि याची साठवणूक करताना काय काळजी घ्यायची? उडदाच्या बियाण्याच्या साठवणूक करताना सुद्धा त्यात आर्द्रता जी आहे सगळ्या पिकाच्या बाबतीमध्ये विशेषतः उडीद हे कसं तर अनेक आहे. आर्द्रता जमीन त्या मुगाच्या किंवा उडदाच्या बियाण्या बाबतीमध्ये जी आर्द्रता किंवा जे ओलावा आहे तो 10 ते 12% राहणं हा अतिशय आवश्यक आहे. आणि थप्पी आणि कशा थप्पी त्याच्या बाबतीमध्ये गोंडपाटाच्या पिशवीमध्येच आपण साठवण करावी. बरं, आता आपण महत्वाचं एक कडधान्य तूर याकडे वळूया. तूर या पिकाची काढणी साधारणतः शेतकरी बांधवांनी कधी करावी? तूर पिकाच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर प्रत्येक पिकाचा स्वतःची अशी एक पद्धत आहे किंवा लागवडीची असेल, ह्याची असेल. तर तुरीचं पीक हे खरीपाच्या हंगामातल्या सगळ्यात जास्त कालावधी असलेलं पीक आहे. बरं, आणि साधारणपणे 150 ते 180 दिवसापर्यंतचा कालावधी असल्यामुळे जवळपास पावसाळा संपलेला असतो. आणि त्यावेळेस तुरीचं पीक जेव्हा काढणीला होतं तेव्हा ते वाळलेलं असतं, त्याच्या शेंगा पिवळ्या पडत झालेल्या असतात आणि विशेषतः नोव्हेंबर ते डिसेंबर महिना हा त्याचा काढणीचा कालावधी आहे की जेव्हा पाऊस जवळपास संपलेला असतो. परंतु अजून एक आहे की तुरीचं पीक वाळायच वेळ घेतं, सीझन थंडीचा असतो, त्यामुळं काढणीनंतर 8 दिवस तो आपल्याला ती काढलेला भारा जो आहे तो वाळवायचा आहे.
उन्हामध्ये वाळवायचा आहे आणि तो वाळणी झाल्यानंतर त्या जी तूर आहे ती बडवून घ्यावी आणि त्या बडवल्यानंतर त्याच्यातला भुसा आणि तूर जी पीक आहे किंवा तुरीचे बियाणं आहे हे वेगळं करावं, ते चांगलं उन्हामध्ये वाळवावं आणि त्याचीही साठवणूक आपण मुहूर्तात जसं कडधान्य पिकाची करतो तशी गोणपाटाच्या पिशव्यातच बॅगमध्येच करावी. बरं, आणि ही साठवणूक करताना विशेष काळजी काय सांगाल तुरीच्या बाबतीत? तुरीच्या बाबतीमध्ये विशेष काळजी अशी की त्याच्यातही तुरीच्या बियाणाला लवकर भुंगेरा किंवा इतर कीटक होण्याची शक्यता असते. म्हणून तुरीचं बियाणं साठवताना तिथे टपोरं असावं, किडकं नसावं, त्याला 1% ह्याचं बीज प्रक्रिया करावी किंवा लिंबोळी तेल लावावे आणि त्याच्यामुळे त्याची साठवण क्षमता वाढते. आणि भुईमुगाच्या बाबतीत काय सांगाल? तर भुईमुगाच्या बाबतीमध्ये सांगायचं महत्त्व शेतकरी बंधूंनो म्हणजे की भुईमुग पीक काढल्यानंतर सर्व पिकामध्ये भुईमुगाच्या बियाण्याचं एक स्वतंत्र असं अस्तित्व आहे, नक्कीच स्वतंत्र असं पद्धत आहे. कारण असं की भुईमुगाचे बियाण्याची किंमत खूप आहे, म्हणजे भुईमुगाचीच किंमत भरपूर आहे मार्केटमध्ये. सगळी जर आपण कडधान्य काढली तर सगळ्यात किमती 100, 150, 200 रुपयापर्यंत तेच असतं. म्हणून एक तर किंमत जास्त आहे. दुसरी गोष्ट अशी की एका हेक्टरमध्ये लागणारं बियाणं हे सुद्धा इतर पिकाच्या मानानं भुईमुगाचं जास्त आहे. 100 ते 180 किलो पर हेक्टर एवढ्या मोठ्या प्रमाणात भुईमुगाचं बी लागतं. एकीकडून बियाण्याची किंमत जास्त, एकीकडं बियाण्याची किंमत जास्त आणि लागणारं प्रमाण जास्त. या दोन्ही गोष्टीमुळं आणि अजून एक गोष्ट आहे ती भुईमुगाचं बी हे जिकरीचं यासाठी की ह्याची सालपट अतिशय पापुद्रा पातळ आहे, त्यामुळे हिची हाताळणी अतिशय व्यवस्थित करावी लागते. आणि या तिन्ही गोष्टीमुळे ह्याची साठवण करत असताना त्याच्या शेंगा ह्या पूर्णपणे वाळवल्यानंतर त्याची साठवण करावी. बरं, शेंगा पूर्ण वाळवून घेणं हे त्याला एक प्रभावी उपाय असं म्हणायला हरकत नाही. आता आपण वळूया भात पिकाकडे. भात पिकाची काढणी, मळणी आणि साठवणूक कशी असावी? तर शेतकरी बंधूंनो, आतापर्यंत आपण असं बघितलं की प्रत्येक पिकाची पद्धत, साठवणूक विषय एकच आहे परंतु वेगवेगळे आहे. आपण त्या पद्धतीनेच भात पिकाच्या बाबतीत मी असं म्हणेन की भात पिकाचं स्वतःचं एक अस्तित्व आहे, स्वतःची एक पद्धत आहे, स्वतःची एक भात कोकणामध्ये जो भात होतो महाराष्ट्रामध्ये आणि एकदम पूर्व विदर्भामध्ये होतो. म्हणजे महाराष्ट्राच्या 2 टोकामध्ये 2 पद्धतीने भात होतो, मध्ये भात होत नाही, भात पीक केलं जात नाही. मग या 2 पिकामध्ये साठवण्याची पद्धत सारखीच आहे परंतु वाण वेगळे आहेत. आणि भाताच्या पिकामध्ये इतर सगळ्या तृणधान्याच्या मध्ये संकरित वाण आहेत परंतु भाताचा आपल्याकडे सुधारित वाण वापरण्याचा कल शेतकऱ्याचा चांगला जास्त आहे. त्यामुळं भाताचं सुधारित बियाणं वापरणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ते जे घ्यायचं आहे ते कोकणामध्ये आपल्या कर्जत 1, कर्जत 2 यासारख्या वाण वापरतो, कर्जत 9 वापरतो. तर पूर्व विदर्भात आपण गेलो तर त्या व्हरायटी किंवा त्या जाती वाण तिथे नाही चालत. तिथं MTU 1010 किंवा संभा मसुरी MTU 1000 ये वाण, म्हणजे 2 ठिकाणची 2 वाणाची साठवण वेगळी आहे, पद्धत वेगळी आहे. ते वाण वेगळ्या पद्धतीने होतात परंतु काढणी, मळणी, झोडपणी सारखीच आहे. बरं, आणि साठवणुकीची पद्धतही जवळजवळ सारखीच आहे. आणि ही पद्धत सारखी असताना आपण एक खूप छान व्यक्त केलं आपलं मत की प्रत्येक पीक आहे त्याच्या बीजाचं एक अस्तित्व आहे, त्याला स्पंदन आहे आणि थोडी थोडी ट्रीटमेंट प्रत्येकाची वेगवेगळी आहे. आता हे करत असताना शेतकरी बांधवांनी कटाक्षाने काय करावं आणि काय करू नये असं आपल्याला वाटतं? हां, एकंदरीत आपल्याला असं लक्षात येतं की सर्व पिकाचा आपण उहापोह केला, प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे, प्रत्येक पिकाचा साठवण्याची पद्धत वेगळी आहे. तर शेतकऱ्यांनी मला या गोष्टीमध्ये एकच महत्त्व सांगा वाटतं की शेतकऱ्यांनी आपण यावर्षी जो प्रमाणित उत्पादन सुधारित वाणाचं पेरलेलं आहे त्या उत्पादनातून आपल्याला जे आवश्यक आहे किंवा आपल्या जवळच्यांना देण्यासारखं योग्य वाटतं अशा पद्धतीचं बियाणं स्वतः तयार करायचं आहे. आणि ते बियाणं तयार करत असताना ते बियाणं आपल्या घरचं असल्यामुळे ते खात्रीशीर आहे. दुसरी गोष्ट अशी की पाऊस पडल्यानंतर खरीप हंगामामध्ये आपण बियाण्याच्यासाठीची धावपळ करतो, ही धावपळ याच्यामुळे वाचते. आणि स्वपरागसिंचित पिकामध्ये 3 वर्ष आपण घरचं बियाणं वापरू शकतो. तर आपण त्याचा बाजारात घेण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या घरचं बियाणं वापरणं, स्वतःसाठी पुढची बेगमी तयार करणं आणि पर्यायाने खरीप हंगामात कोणत्याही हंगामाच्या पुढच्या वर्षासाठीचं अधिक उत्पादन, अधिक शेतकऱ्यांना उत्पन्न
उत्पादन आणि उत्पन्न हे दोन्ही मिळण्याच्या दृष्टीने हे अतिशय आपले बियाणं साठवणूक करणे हा खात्रीशीर उपाय आहे. बियाणं संपूर्ण आपण सांगितलं त्या प्रक्रियेतनं जाऊन त्याची साठवणूक केली, योग्य प्रकारे पोत्यांच्या थप्प्याही लागल्या, पण मधून मधून जसं आपण आपल्या मुलाची काळजी घेतो तशी पाहणी करणं ही शेतकऱ्यांना गरजेचं आहे. तर नेमकं शेतकरी बांधवांनी आपण सांगितलं तूर, मूग, उडीद किंवा हे वेगवेगळी पिकं यांच्या बियाणांची काळजी या पूर्ण पुढच्या पेरणीपर्यंत कशा पद्धतीने घ्यायची? हा प्रश्न अतिशय सुंदर आहे. शेतकरी बंधूंनो, आपण बियाणं साठवून करतो म्हणजे काढणी मळणी करून फक्त पोत्यात भरून ठेवणे एवढ्या मर्यादित आपण ती साठवणूक करायची नाही, कारण तो पुढच्या वर्षीचा आपला पाया आहे किंवा पुढच्या वर्षीची ती आपली गेन आहे, बेन आहे. आणि त्या गेनसाठी म्हणून किंवा त्याच्यासाठी म्हणून आपण त्याला सातत्याने मधून त्याला उंदीर लागला का, किंवा ते पोत योग्य आहे का, त्याची हालचाल होत झालेली नाही का, किंबहुना त्याला कुठं कीड वगैरे लागली आहे का, या गोष्टीसाठी पाहणी करणं आवश्यक आहे. तिथं ओल पोचत नाही आहे ना, किंवा त्याची झोपणूक करणं आवश्यक आहे, की जेणेकरून हे साठवण केलेलं बियाणं हे पुढच्या वर्षी आपल्याला वापरताना आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने ते शेतामध्ये हाताळणी करत वापरलं पाहिजे. बरं, जाता जाता शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल? माझ्या शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की आपणास या सर्व पद्धतीने आपण जे बियाणं राखणं आणि ही एक प्रकारे आपण आपल्या शेती व्यवसायाला ही फार मोठी हे करतोय, उत्पन्न आणण्याचं, देशाचं अधिक उत्पादन वाढणं आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढणं, ह्या दोन्ही गोष्टीचा गाभा जो आहे हा बियाणं आहे. कारण बियाणं हा सर्व निविष्ठामध्ये आपण शेतामध्ये ज्या ज्या गोष्टी काही वापरतो, खतं वापरतो, बियाणं वापरतो, औषधं वापरतो, अतिशय कमी किमतीमध्ये, कमी पैशामध्ये नुसतं बियाणं बदललं तर 50% उत्पन्न वाढू शकतं, 25% उत्पन्न वाढतं, असे आपल्याकडं निदर्शनास आले. तर ही सगळ्यात कमी याची कृषी निविष्ठा आहे, तर तिचा वापर आपण करावा की जेणेकरून आपल्याला उत्पन्न आणि आपले उत्पन्न वाढण्याची चांगली संधी आहे. नक्कीच, म्हणजे उत्तम दर्जाचं उत्तम बियाणं आपण आपल्या शेतात निर्माण करू शकतो असा एक मोलाचा संदेश आज आपण कार्यक्रमातून दिलात. आज आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती दिलीत त्याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्ते. नमस्कार बंधू.